Baliram is on non-strike end. And on strike Prahlad. A very good start by Prahlad, hitting a boundary over the square leg. Harish bowled his first ball, which went for a boundary. So we have been joined by another veteran commentator, Ankesh Mishra, who would be doing the commentary for this match along with me. So Ankesh ji, how are you feeling? How's the ground? बहुत ही अच्छा माहौल और बहुत ही उम्दा आयोजन 50+ एज ग्रुप के लिए पहला टूर्नामेंट जो नवी मुंबई में हो रहा है और इसमें 8 टीम्स, तो सारे लोगों को बहुत ही अच्छा चांस जो भी 50 के ऊपर एज ग्रुप के हैं। और बहुत ही अच्छा आयोजन, बहुत ही अच्छा ग्राउंड, लश ग्रीन ग्राउंड, बाकी सब चीज़ें। तो मैं कहूँगा कि बहुत ही अच्छा मौका जो प्लेयर्स इसमें खेल रहे हैं उनके लिए भी, और जो नहीं खेल रहे हैं इसका लाइव टेलीकास्ट आप यूट्यूब पे जाकर देख सकते हैं। बहुत ही अच्छी बॉलिंग हरीश द्वारा, केवल 1 रन चुराते हुए। बलिराम अब होंगे स्ट्राइक पे। तो मनोज सर ने एक बहुत ही अच्छा एक टूर्नामेंट आयोजन किया है 50+ एज ग्रुप के लिए, फर्स्ट ऑफ इज काइंड इन नवी मुंबई। मनोज सर हमेशा पहले रहते हैं हर चीज़ में, चाहे वुमेन्स क्रिकेट हो, मेंस क्रिकेट हो, वो हमेशा सबसे पहले शुरुआत करने वाले व्यक्ति में एक है, जाने माने। हाँ बिल्कुल, मैं सहमत हूँ आपकी बात से। और सिर्फ नवी मुंबई नहीं, मुझे लगता है पूरे मुंबई में ये पहला टूर्नामेंट होगा जो सिर्फ 50+ वालों के लिए हो रहा है। हाँ अंकेश जी, आप बहुत सही फरमा रहे हैं। अच्छा सा ग्लांस करते हुए स्क्वायर लेग की तरफ, और ये 2 रन चुराते हुए बलिराम। और अगर आप सारे और 1 रन चुराते हुए बलिराम, और 2 रनों का इजाफा, टोटल 9 रन हो चुके हैं। 1 ओवर की समाप्ति हो गई ना, 5 बॉल में 9 रन। बहुत अच्छी उम्दा रनिंग। अगेन सेम इलाके में स्क्वायर लेग की तरफ, और 1 रन चुराते हुए। After the end of first over, the score is 10 for no loss for Manoj 11. और अगर आप सारे प्लेयर्स को देखें तो सब लोग एनर्जी से भरपूर, सब अपना 100% देते हुए, चाहे वो रनिंग बिटवीन द विकेट्स हो, बॉलिंग हो, बैटिंग हो, आपको देखकर कभी नहीं लगेगा कि ये 50+ वाले हैं। इनकी एनर्जी, ऊर्जा सब 20-22 साल जैसे जब ये ग्राउंड पे आ गए हैं। एज कोई मायने नहीं रखता है, बस आप में वो जज्बा होना चाहिए, जुनून होना चाहिए क्रिकेट के लिए। बहुत सही कहा आपने अंकेश जी। जिस हिसाब से ये जो प्लेयर हैं ग्राउंड पे जो दिख रहे हैं, अगर आप देखें दूर से तो आपको लगेगा कि ये करीब करीब 30-32 साल के लोग होंगे, बट अगर आप पूछें तो एज इनकी 50+ है, और ये कई सालों से खेल रहे हैं। जब 40+ हुआ करता था तो उस समय से ये लोग खेल रहे हैं, करीब 16 साल हो चुके हैं। बहुत ही शानदार शॉट बलिराम द्वारा 2 रनों के लिए। और अगर आप इनकी रनिंग बिटवीन द विकेट्स देखें तो ये बहुत ही फास्ट हैं।
बहुत ही अच्छा रनिंग बिटवीन विकेट कर रहे हैं दोनों प्लेयर्स और रन भी लेते हुए। बहुत ही अच्छा फील्डिंग। बॉलर जो बॉलिंग डाल रहे हैं वो भी काफ़ी सदी हुई लाइन लेंथ पे डाल रहे हैं, कोई मौका नहीं दे रहे हैं कि बैट्समैन आए और बैट घुमाए। और ये फिर लो फुल टॉस और वापस से 2 रन चुराते हुए और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। वापस से ये लोग दोनों बैट्समैन 1 को 2 में कन्वर्ट कर रहे हैं, जो बहुत ही ज़रूरी है किसी भी T20 मैच के लिए। छः ओवर की इनिंग्स, हर टीम को 6 ओवर मिलेगा और उनमें और ये अपील लेग बिफोर विकेट के लिए अंपायर पे दबाव बनाते हुए दिलीप, बट अंपायर ने कोई डिसीजन नहीं दिया और ये डॉट बॉल रहा, पहला डॉट बॉल इस इनिंग का दिलीप द्वारा। Again, nicely bowled by Dilip. Just taking a single. Score move on to 16. 2 बॉल बाकी है ना। और ये गेंद हवा में और सीधे क्षेत्र रक्षक के पास और बहुत ही उम्दा कैच लिया और ये पहली सफलता टीम मनोज 11 के लिए। पहला विकेट गिरते हुए 16 रन पर पहला विकेट। For loss of 1, a wicket for Dilip and a good catch at mid wicket. New bowler from the NMMC office end. Is it Arun? Batsman name? Who is the batsman on the crease? Batsman name? Batsman from Shankar 11. Manoj. Manohar. New batsman in Manohar. He will be on the crease facing Arun. Arun from Manoj 11 team. 16 run for the loss of 1 after the end of 2 overs. That's good running and there is a direct hit. There is an overthrow as well. 2 runs taken. 20 runs. Total 4 runs from this over. There was a direct hit. They are having a conversation with the umpire. Umpire is not
in a mood. He just gave away a leg bye. A very experienced umpire, Jahangir, who is the main umpire for this inning. That's up in the air, chance of a catch, but it's gone over the boundary line for a big six. First six for Shankar Levin of this innings, and the score move on to 26 for loss of one. संतोष दनावड़े सर का सम्मान श्री उत्तम जी करेंगे, पुष्पहार देते हुए। उत्तम जी, थैंक यू संतोष सर, आप शामिल हुए इस टूर्नामेंट में, आपका बहुत बहुत आभार। Now the score move on to 27 for loss of one. Trying to heave it over the long on, but not able to connect. Three overs for 27 for loss of one. 3 ओवर के बाद 27 रन, एक अच्छी शुरुआत मैं कहूँगा। 9 रन प्रति ओवर के रन रेट से खेलते हुए, और अभी एक ही विकेट खोया है। तो अभी इनके पास बहुत ही अच्छा सुनहरा अवसर है कि इस स्कोर को एक बड़े स्कोर में तब्दील करें आखिरी के 3 ओवर्स में। खचाखच दर्शकों से भरा हुआ ये स्टेडियम, ऐसा लग रहा है मानो पूरे बेलापुर के लोग यहाँ एकत्रित हो गए हैं। और हो भी क्यों ना, इतना रोमांचक मैच, इतना रोमांचक टूर्नामेंट। पूरे 32 गांव में से ये 96 प्लेयर चुने गए हैं जो 50 प्लस के एज है। 96, हर टीम में 12 प्लेयर है। Bowler is Rohidas, bowling from the NMMC office end. Starts. It was a full toss ball, but the batsman was not able to connect, and then missed it completely. No runs taken. It's a dot ball. आखिरी 17 गेंदें बची हुई। और बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी सटीक लाइन एंड लेंथ। बैट्समैन को कोई चांस नहीं दे रहे हैं कनेक्ट करने का। और वापस से बहुत अच्छी गेंदबाजी, यॉर्क लेंथ की गेंद ब्लॉक होल में डालते हुए बैट्समैन के पास कोई मौका नहीं। खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में 1 रन के लिए।
और ये बहुत ही अच्छा थ्रो, डायरेक्ट विकेट को हिट करते हुए। और मैं कहूँगा ये ओवर बहुत ही बेहतरीन साबित होते हुए टीम मनोज 11 के लिए। सिर्फ 2 रन आए हैं 4 गेंदों में। और ये बहुत ही अच्छा शॉट फील्डर के सर के ऊपर से खेल दिया है 4 रनों के लिए। बहुत ही अच्छा शॉट। अभी तो पार्टी शुरू हुई है। बहुत ही अच्छी शुरुआत। शंकर 11 33 रन, केवल 1 विकेट का नुकसान। और वापस से अच्छा शॉट खेलते हुए और ये 2 रन के लिए भागते हुए और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। बॉल फील्डर के हाथ में थी फिर भी 2 रन चुराया। ओवर समाप्त होते हुए डीजे डीजे कहाँ पे? बैटरी नहीं है एक में, लो है, लो बैटरी दिखा रहा। दादा ने उतरले अरे दादा स्कोर इज 35 है ना? कितना? 3 ओवर। After the end of 4 overs, the score is 35 for loss of 1. Vinod starts with a wide delivery as signaled by the umpire. The score move on to 36. That was nicely bowled by Vinod. A good slower one with the same action as a medium pace. Completely deceived the batsman. Again a slower one, well read by the batsman, and it is going all the way. A biggie. 6 over the mid wicket area. DJ is sleeping. I think he has to play the music as well. Prahlad on strike. Again at the right spot by Vinod, and they are running for 2. No, just settling for a single. Prahlad is batting on 20. And you can see the kind of fitness these players are having. They are all 50 plus. Has good sort of a length from Vinod. A dot ball at this stage. जहांगीर ओवर हो गया है। एक वाइड था सॉरी। फर्स्ट बॉल वाज अ वाइड, स्लाइट मिसअंडरस्टैंडिंग। That's up in the air and it's a biggie. 6 over the dugout area by
आपने क्या बोला बेलापुर आपको ही बोलना चाहिए वाशी आपकी कभी कभी बात हुई थी जाना आपको कभी बात हुई थी अरे अभी तो बात में देखा नहीं। नहीं नहीं अच्छा तो अरे मैं उसको क्या बोला? बहुत ही जबरदस्त शॉट It's another big hit. 6 of the very first ball. Prakash bowling from the NMMC office end. That's over the covers. The score is 59 and another boundary. The score move on to 63. 10 runs coming on the first two balls of the last over. That's good fielding by the long on fielder. 2 runs. It's a wicket. Wicket plus 1 run. Shankar is the new man in. They are running two. Yes. 2 runs added. Score is 66. Still 2 balls to go. That was a typical Malinga swing from Prakash. Getting that extra speed or pace from the shoulder. A dot ball. Still a ball to go of the first inning. Last ball of the first inning. It was up in the air but in safe zone and 2 easy run to end the first inning. The score is now 68. Score is 68.
Who is that bowler? आणि इथे पाहू शकतो आपण आता 69 धावांचं, इज इट करेक्ट? 69 69 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते संघासमोर, मनोजच्या टीम समोर. शंकर पाटील यांच्या टीम मध्ये गणचोळी, तळोली, गोठवली, दिवा असे संघ खेळताना दिसत आहेत. जी विरुद्ध ए ग्रुपमध्ये आपण पाहू शकतोय दिवाळे, शहाबाद, बेलापूर सज्ज होतात दोन फलंदाज खेळण्यासाठी. प्रकाश आणि भरत. शंतनू बॉलर असणार आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू भिरकावलेला सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता एक धाव पूर्ण केलेली आहे. आणि आता भरत मात्र स्ट्राईक घेतो अंपायरांकडून. पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळ यांचा कोणत्या प्रकारचा मेचकूट नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. बॉलर कोण आहे? हॅलो, संतोष ना? शांतनू, बरोबर आहे. ओके. शंतनू 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना दिसत आमच्या पॅव्हेलियनच्या दिशेने. समोर आहे भरत, खेळण्यासाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू इथे, चेंडूला हिट केलेला होता. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, थ्रो करतोय. दरम्यान एक धाव, अजून एक्स्ट्रा एक धाव चोरून घेतल्यासारखी एक धाव, एक्स्ट्रा धाव त्यांनी घेतलेली आहे. 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावसंख्येमध्ये आकार पाहायला मिळतोय. 3 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत. शंतनू एक चांगली गोलंदाजी करतोय. एक चांगला गुडलाईन स्पॉटचा चेंडू एका विशिष्ट टप्प्यावर चेंडू टाकतोय. कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य देताना दिसत नाहीये ते फलंदाजाला. मोठे फटके मारण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा शंतनू. राईट आर्म ऑफ द विकेट भारतसाठी. जोरका शॉट, चेंडू बॉलरच्या बरोबर पाठीमागे, 1 रन घेतलेला आहे. दुसऱ्याची आवश्यकता नाही आहे, परंतु दुसरी धाव घेताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. जिथे दुसरी धाव नव्हती तिथेही दुसरी धाव मात्र घेतलेली आहे फलंदाजांनी. आणि बघता बघता पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 रन्स आर देअर अँड विथ दिस 2 रन्स स्कोर मूव्हिंग स्लोली टुवर्ड द गोल. 5 रन्स आर ऑन द बोर्ड. 5 धावा. दोन्ही कर्णधार, ह्या पुढचा जो सामना होणार आहे त्यांनी दोन्ही कर्णधारांनी यायचे आहे टॉससाठी. कपिल 11 आणि बॅडी 11. कपिल आणि बॅडी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी इथे यायचे आहे. दरम्यान पुन्हा एकदा शंतनू 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना आमच्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे. प्रकाश असणार आहे समोर, एक अटॅकिंग बॅट्समन. बेलापूर संघाकडून नेहमीच खेळतो. चांगली उपयुक्तता आपल्या संघासाठी असा बॅट्समन. लोअर फुलटॉसचा चेंडू इथे, चेंज ऑफ स्पेस, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु चेंडू काही घेऊ शकला नाही, झेल काही घेऊ शकला नाही. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळत आहेत. 69 धावा काढायच्या आहेत. पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावर लागलेल्या आहेत. जवळजवळ 11:30च्या सरासरीने धावा काढायच्या होत्या. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली टिचून गोलंदाजी केली शंतनू यांनी आणि फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. आपण म्हणू शकतो या 50 ओव्हरमध्ये 50च्या वरील खेळाडू खेळताना दिसत आहेत. आणि जर का या लिमिटेड ओव्हरमध्ये 10च्या आतमध्ये जर का रन काढले गेले तर आपण म्हणू शकतो ती चांगली बॉलिंग केली म्हणून. कपिल कर्णधार कपिल टॉससाठी यायचे. कपिल आणि बॅडी 2 संघनायक यांना विनंती असणार आहे की टॉससाठी यायचे. बॉलर
1 मिनिट. बंडू केणी दुसरी ओव्हर घेऊन येणार आहेत. नाही आहे. धाबा धाबा धाबा. नाही राहिली स्प्रे घ्या. राहिली स्प्रे. आपण पाहू शकतो दुपारची वेळ झालेली आहे. चेंडू चांगला गरम हवा, गरम क्रिकेट, कडक शॉट मारताना दिसतात का. ओ इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करतोय बंडू आणि रनआउट करतोय इथे प्रकाशाला. आणि अशा पद्धतीत पहिल्या गडी बाद होतोय. पहिला झटका, पहिला मोहरा, पहिला गडी, पहिला खंदा फलंदाज बाद झालेला आहे तो संघाचा. आणि ह्या मॅच नंतर सेकंड राऊंडच्या मॅचेस चालू होणार आहेत. त्यानंतर बॅडी 11 ची टीम आणि कपिल, कर्णधार कपिल आणि कर्णधार बॅडी आता दोन मातबर. जोरका शॉट हवेमध्ये, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू एक धाव घेतलेला आहे. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. कपिल याचा पुन्हा एकदा विनंती करतोय, तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा कॉल करतोय. आला या कपिल. आणि हा नंतरचा सामना होणार आहे तो एफ. आणि आता मात्र टॉस उडवण्यात येते. ती कर्णधार कपिल एका साईडला आणि एका साईडला कर्णधार बॅडी असणार आहेत. पहिला सामना इथे पाहायला मिळणार आहे. आणि इथे संगनायक बॅडी यांनी टॉस जिंकलेली आहे. संगनायक बॅडीच्या टीम मध्ये आपण बघू शकतोय बोनकोडे, कोपरखेरणे, पावणे आणि महापे असा 4 गावांचे लीजन क्रिकेटर 50+ चे खेळाडू खेळणार आहेत. त्याचबरोबर कपिल यांच्या टीम मध्ये म्हणजे सी ग्रुप जो आहे तो सी ग्रुप मध्ये सारसोळे, कुक्षत आणि सारसोळे असा संघ, या 2 संघांतला सामना होणार आहे. इसमें कुछ गड़बड़ हो रहा है यार. ग्रुप में मालूम नहीं पड़ता है. 2 ओव्हर 18 धावा झालेल्या आहेत. आता 11 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा फळकावर लागलेल्या आहेत. फारच स्लो क्रिकेट बनावं लागेल कारण 6 ओव्हरमध्ये तुम्हाला जवळजवळ 69 धावा काढायच्या जिंकण्यासाठी. आणि आता आपण पाहू शकतो की 2 ओव्हरच्या नंतर 11 धावा म्हणजे फारच कमी स्कोर पाहायला मिळतोय. कारण 11ची जिथे एका ओव्हरमध्ये 11ची ॲव्हरेज होते तिथे मात्र इथे 2 ओव्हरमध्ये 11 म्हणजे 5.5ची ॲव्हरेजने धावसंख्या होताना दिसते. आता मात्र काहीच कठीण समीकरण इथे पाहायला मिळते. ते बॉलर कोण आहे? शंतनू बॉलर कोण आहे? हॅलो
बळीराम उंचापुरा तगडा असा बळीराम गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असणाऱ्या भारत खेळण्यासाठी कटाक्ष टाकलेला त्याने ऑन साइडला एक फाईन लेग मिड विकेट आणि लॉंग ऑनचा 3 क्षेत्ररक्षक ऑन द बाउंड्री लाईन इथे तैनात करण्यात आलेले आहेत. बळीराम एक उंचापुरा बॉलर, ज्या ज्या वेळेला उंचापुरा बॉलर असतात फास्ट बॉलिंग मध्ये त्यांचा खरोखरच एक चांगला एक्सपिरियन्स आपण पाहिलेला आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू, 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत, थोडीशी मिसफिल्ड, परिणामी दुसरा धाव इथे पाहायला मिळतो. 2 धावा आणि 2 धावांनी मात्र धावसंख्या 13 ह्या धावसंख्येवर पाहायला मिळते. आणि आतापर्यंत आपण पाहू शकतो 69 धावांचा पाठलाग करताना खेळताना दिसत आहेत तिथे दिवाळे बेलापूर संघाचे खेळाडू. आय एम सॉरी, किती दिवाळे बेलापूर कुठलं हा दिवाळे शहाबाद बेलापूर 11 आणि बेलापूर संघ 40+ संघ, अशा 4 संघांमधला हा संघ खेळताना दिसतो, बॅटिंग करताना दिसतो आपल्या होम ग्राउंडवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू, परंतु वेट केला चेंडूला येईपर्यंत, दिशा दिली फक्त चेंडूला आणि फ्लिक केलेला चेंडू मारलेला, फुल केला होता चेंडूला मिड विकेट स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगला आणि 2 धावा मात्र सहजगत्या धावून काढलेल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. आपण पाहू शकतोय गोलंदाज फास्ट गोलंदाजी करता करता मध्ये एक स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकताना दिसतोय. चाणाक्ष गोलंदाजी म्हणावी लागेल इथे. परत एकदा तयार होतोय तो अनिल. राईट आर्म होल्ड द विकेट. जोरकस फास्ट चेंडू, परंतु आउट ऑफ द आउट स्टंप. अंपायरचे हात रुंदावताना आमच्या बाजूनी वाईट करार करताना दिसत आहेत. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये एका दुक्का का होईना हळूहळू धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 16 धावा फळकावर लागले आहेत आतापर्यंत. सज्ज होतोय पुन्हा भारत खेळण्यासाठी. जोरका शॉट, चेंडू हवेमध्ये, शंतनू चेंडूच्या पाठीमागे. इथे मात्र चांगला झेल पाहायला मिळतोय शंतनू यांचा. कोणत्या प्रकारची चूक नाहीये, चेंडूवर गेलाय, चेंडूला बरोबर त्यांनी शेवटच्या मोमेंट पर्यंत त्यांनी अशा प्रकारे गडी बाद झालेला आहे. आणि गडी बाद होण्याचा क्रम मात्र आपण जर पाहिला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि आता ह्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट, असा 3 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. पुन्हा एकदा अनिलची गोलंदाजी, पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, नो मॅन्स लँड मध्ये 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सहजगत्या दुसरी धाव काढताना दिसत आहेत तो दोन्ही फलंदाज. 18 धावा फळकावर लागताना दिसत आहेत. फारच कुर्म गती म्हणतात त्याला, स्लोवर धाव संख्येने धावा काढताना दिसत आहेत फलंदाज. काय म्हणजे विचार त्यांना अनिल. आहा, क्या बात है, लवली बॉलिंग. आणि गडी बाद होताना दिसतोय. इथे मात्र एक चाणाक्ष गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लोवर पद्धतीचा चेंडू पुढे सरसावून डान्सिंग डाऊन ऑन द पिच आलेला होता, तो मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, पुन्हा परत जाईपर्यंत विकेट किपर यांनी बेल सोडवल्या होत्या. आणि अशा पद्धतीत एक स्टंपिंग इथे पाहायला मिळते. आणि बरोबर इथे मात्र 4था विकेट पाहायला मिळतोय. तो मी म्हटलंच होतं, ठराविक इंटरव्हल नंतर विकेट जाताना दिसत आहेत. हडबडाट गडबडाट इथे पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचं प्लॅनिंग इथे पाहायला मिळत नाहीये. शेवटच्या मोमेंट पर्यंत खेळ इथे चालू ठेवू शकत नाहीयेत. आणि अशा पद्धतीत 1 चेंडू शिल्लक आहे, 1 चेंडू. आणि अशा पद्धतीत आपण पाहू शकतोय एका पाठोपाठ एक 4 गडी मात्र इथे बाद झालेले आहेत. 1 2 3 4, 1 प्लेयर और है ना भाई, उसका नाम नहीं लिखा, तो आउट हो गया नाम वाला. दोन्ही नवीनचं नाव माहिती नाही. अनिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट आर्म होल्ड विकेट, शॉर्ट पिच चेंडू आणि इथे मात्र झेल बाद. बंडू केणी पॉइंटच्या दिशेने उभा होता, झेल घेतलेला आहे त्यांनी. आणि अशा पद्धतीत मी मगाशीच म्हटलं होतं, एका पाठोपाठ 1 गडी मात्र बाद होताना दिसत आहेत. कोणत्या प्रकारचं प्लॅनिंग नाहीये रन काढण्याचं, कोणत्या प्रकारचं टेम्परामेंट तंत्र जे असतं
एक टेक्निक म्हणावी लागेल की ही मॅच आपल्याला जिंकायची असेल 30 चेंडू आणि 69 धावा तर कशा पद्धतीने खेळायला पाहिजे होतं. पहिल्या ओव्हर पासून मात्र इथे खेळ एक संत खेळ पाहायला मिळतो आणि विजय मात्रे बाद होऊन इथं परत पेव्हिलियन मध्ये येताना दिसतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो रोहिदास बंद्रे, एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्या होम ग्राउंडवर मात्र खेळताना ढेपाळलेल्या दिसत आहेत. एक बाचकात खेळताना दिसत आहे बॅट्समन. 200 तुमचं नाव काय? राजेश पाटील यांच्याकडनं रोहिदास बंद्रे याच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा इनाम ठेवण्यात आलेला आहे. 18 धावा आतापर्यंत झालेल्या 3 ओव्हर मध्ये. शंतनू बॉलर कोण आहे? 500. ओके, अरे वाढलं, आता रेट वाढलेला आहे. मार्केट डाऊन होत चाललंय पण इथे मात्र रेट वधारलेला आहे. रेट वाढतोय. 200 ते 500 करण्यात आले रोहिदास बंद्रे याच्यासाठी. वा वा, क्या बात आहे. प्रभाकरजी, मार्केट पडलं तरी भरपूर जण पैसे कमवतात, त्याच्यातला हा गेम आहे. नक्की, मार्केट पडलं तरी पैसे कमवतात आणि मार्केट उठलं तरी कमवतात. आणि इथे मात्र मार्केट काय होतं तो बघूया. बेलापूर संघाचा मार्केट कुठपर्यंत पोहोचतो तो बघायचा आहे. सज्ज होतोय खेळण्यासाठी बॅट्समन पांडुरंग. गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. दोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतो इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स फील्ड करतोय शंतनू. ओ हो, चांगला थ्रो म्हणावा लागेल, परंतु तोपर्यंत 2 धावा सहजगत्या घेतलेल्या त्या फलंदाजांनी आणि अशा पद्धतीत 2 धावांनी मात्र पुन्हा एकदा धाव संख्येला आकार. 20 धावा फळकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत, परंतु अजूनही येणारे 17 चेंडू शिल्लक असणार आहेत. आय एम सॉरी, आय एम राईट? हा 17 चेंडूंमध्ये अजूनही मजल मारावी लागेल, मोठी मजल मारावी लागेल हे बेलापूर संघाला. बेलापूर, दिवाळे, शहाबाज असा संघ तयार झालेला आहे. पुन्हा जोरका शॉट हवेमध्ये, चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव घेतलेली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुढे सरसावून चेंडू फील्ड करतोय, थ्रो करतोय क्षेत्ररक्षक. हॅलो, पुन्हा एकदा हा चेंडू इथे जोरका शॉट मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बघूया झेल घेतोय का. ओ हो, क्या बात आहे, लवली कॅच, जबरदस्त एक स्काय हिटिंग कॅच म्हणावाला गेलेला. आणि अशा पद्धतीत तिथे गडी बाद होताना दिसतोय. मी मगाशीच म्हटलं होतं ठराविक इंटरव्हल नंतर बाद होता. अरे रे, रोहिदास बंद्रे बाद झालेला आहे. सुवर्ण संधी होती पण एक वाया घालवलेली संधी आहे त्यांनी. आणि अशा पद्धतीत एक ठराविक इंटरव्हल नंतर विकेट जाताना दिसत आहेत ते बेलापूर संघाचे. होम ग्राउंडवर मात्र खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय. बॅट्समनची नाव पण सांगायला कोणी नाही, ते समजत नाही आपल्याला माहिती. मच्छी का कालवण कोपाता सर एकदा बॅट्समन महिने नाही विचारा का? महिने सर, नाही. बॅट्समन विचारा. सर एकदा बॅट्समन विचारा ना, बॅट्समन. पुन्हा लेफ्ट हँडर बॅट्समन रेडी टू फेस द बॉल फ्रॉम दी पांडुरंग. राईट आर्म राउंड विकेट बॉलिंग टू लेफ्ट हँडर. Oh, it was catch, but not gathered that correctly. Ball traveling behind the wicket keeper. अपेक्षेपेक्षा जास्ती जोरात आलेला बॉल, हात लेट गेला, बोटांना घासून बॉल मागे गेलाय. नक्की, अपेक्षेपेक्षा त्यांनी अपेक्षा करण्यापेक्षा त्यांचं लक्षच नसावं कदाचित. एवढा चेंडू फास्ट आलेला होता की चेंडूला हात लावेपर्यंत चेंडू त्यांना चाटून पुढे मागे गेला होता. एक चेंडू तशा पद्धतीचा खेळ इथे पाहायला मिळाला. पांडुरंग पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट. जोरका शॉट, चेंडू बॉलरच्या बरोबर मागे 1 बाउन्स फील्ड करतो क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा पुन्हा एकदा फळकावर पाहायला मिळतात. कुठे मॅच मध्ये चालेल ना साहेब, तुम्ही म्हणाल ते आम्हाला बॉलिंग जरी नाही दिली, खेळायला नाही जरी दिलं तरी आय एम ऑलवेज हॅपी, डोंट वरी. आमची आता आहे पण मला म्हणतो तुझ्या
बॉलर बॉलिंग पण देत नाही काय. एक धाव काढलेली आहे. षटक संपलेलं आहे. स्कोर 27 ना. 27 धावा. जेडी दादा मॅच साठी सज्ज. ओ जेडी दादा. बॉलरचं नाव ज्ञानेश्वर. गोलंदाजी करतील. बारा बॉल 42 रन. 5वा ओव्हर घेऊन येतो ज्ञानेश्वर. अवांतर चेंडू वाईडचा इशारा अंपायर करून. 12 बॉल 41 रन. सुंदर क्षेत्ररक्षण. $50+ असलं तरी हे कमिटमेंट लाख मोलाचं आहे. मिसफील्ड झाली आणि 4 धावा. नऊ 35. नऊ बॉल 35 रन पाहिजेत. विकेट गेलेला आहे. ज्ञानेश्वरनी एक डायरेक्ट स्टंपवर टाकलेला जोरदार बॉल. कडे कॅप्टन कपिल. कर्णधार कपिल यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर यावे. ज्ञानेश्वर 9 बॉल 35 रन. सुंदर यॉर्कर टाकलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅट पासून लांब. 8 बॉल 35 रन. दुसरा यॉर्कर टाकलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅट्समन बहुतेक लांब उभा आहे स्टंप पासून. ज्ञानेश्वर ऑफ स्टंपच्या बाहेर लांब बॅटच्या पासून लांब यॉर्कर्स टाकतायत कंटिन्युअस. नक्कीच भूषण, इथे मात्र कोणत्याही प्रकारचं फुट मुवमेंट होताना दिसत नाही या बॅट्समनकडनं आणि त्याचा फायदा बॉलर घेताना दिसतोय. बरोबर निगेटिव्ह पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते इथे लिमिटेड ओव्हर क्रिकेट मॅच मध्ये. इथे मात्र कार्पेट सहारे चेंडू येतो लॉंग ऑफ. शंतनू फील्ड करतोय, थ्रो करतोय. एक मात्र धाव मिळाली. एक धाव मिळालेली आहे. 6 बॉल 30 रन. मॅच अजूनही आहे. 6 बॉल 30 आहेत. 5 षटकार मारायचे आहेत.
बॉलरचं नाव? 6 बॉल 30 रन. एक छोटी धाव घेऊन 2 रन कंप्लीट केलेले आहेत. संदीप पैसे लावले आहेत. भंडारी या सुवर्ण संधी लागोपाठ 2 सिक्स मारल्या, तर त्याला 1000 रुपये पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे इथे संदीप कडून. संदीप म्हात्रेकडून. भंडारीला चान्स काय मिळतोय की नाही? संदीपचे पैसे वाचणार आहेत कदाचित. ओहो, वाईट कार. आणि आता खरोखर सुवर्ण संधी असणार आहे. 2 षटकार मारले तर 1000 रुपये संदीप म्हात्रे यांच्याकडनं ठेवण्यात आलेलं. भंडारी तुमच्यासाठी काय झालं? त्यांची मांग आहे 2000 रुपये. एक षटकार. ओके, 1 षटकार मारा चला. आई जोरदार मारने का प्रयास था, लेकिन यॉर्कर लेग की गेंद थी. कारपेट के सहारे गेंद चलेगी वहां पे, वो तुम्हारी. आणि अशा पद्धतीने एक सुवर्ण संधी, मात्र हुकलेली सुवर्ण संधी म्हणावी लागेल. संदीप म्हात्रे तुमचे 1000 रुपये घेऊन जावे.